परिस्थितीवर जर अवलंबून असतं सुख तर बंगल्यातल्या माणसांनी कधी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या नसत्या. माझे मित्र इथे तळवाड्याचे मोठे विजय घुगे म्हणून नाशिकला मेंदूतज्ञ मनकीतज्ञ बोलता बोलता मला असं म्हटले गप्पा मारता मारता की महाराज शहरामध्ये 10 माणसांपैकी 2 माणसं स्ट्रेसच्या गोळ्या खातात, टेन्शनच्या. शहरामध्ये 10 पैकी 2 माणसं स्ट्रेस तणाव रिलीज करण्यासाठी गोळ्या खातात. एवढी गंभीर परिस्थिती आहे. का काय कमी आहे माणसांकडे? काय कमी आहे? 50-60 लाख रुपये प्रत्येकाच्या बँक अकाउंटवर आहे सगळं, मी सोडून तुमच्या सगळ्यांच्या प्रत्येकाला. कोणीच माणूस असा नाही की ज्याच्याकडे 50 होते एवढे पैसे पूर्वी. मला सांगा बरं, तुम्ही एवढं 40 वर्षाचा काळ पाहिलेली माणसं तुम्ही, होते एवढे पैसे बँक अकाउंटला? पैसे अकाउंटच नव्हतं होते एवढं धान्य होतं घरात? होतं का एवढं धान्य नव्हतं. आता हायब्रिड आलं, खूप धान्य यायला लागलं. माझे चुलते आणि माझे वडील दोघांना 9वी पर्यंत एकच शर्ट, 10वीला गेले नाही दोघं. का माहिती? तो दोघांना एकच जो शर्ट होता तो फाटला, शाळेत जायला शर्ट उरला म्हणून दोघांची 10वी राहिली. आज आपण जर कपाट उघडलं तर बदा बदा कपडे आणले, 5 मिनिटं तर मालकच दिसत नाही, कपडे ओढून काढावं लागतो बाहेर. परिस्थिती एवढी सुधारली, मनस्थिती कशी काय खराब झाली? त्याचं कारण आहे परिस्थितीवर सुख अवलंबूनच नाही. परिस्थितीवर जो सुख अवलंबून असतं तर बंगल्यातली माणसं एवढ्या उदास चेहऱ्याने राहिली नसती. मला हेही सांगू द्या आपल्याला, परिस्थिती जर सुखाला कारणीभूत ठरली असती तर अमरावती जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये मोरझरी नावाचं गाव आहे, तिथे एक महात्मा जगला, त्यांचं नाव आहे संत तुकडोजी महाराज. झोपडीत बसले होते आणि सगळ्या जगाला आपल्या झोपडीचं निमंत्रण देतात की या येता तरी सुखेला, जाता तरी सुखे, या झोपडीत याल तर स्वागत आहे, जाल तरी पण स्वागत, जाल तरी पण स्वागत आहे, याल तरी पण स्वागत आहे. सुख कधीच आमच्या एका क्षणात सुखाचं दुःख करण्याची ताकद मनामध्ये आहे, ज्ञानामध्ये आहे. चपला काढलेला असतात आपण कीर्तनाच्या बाहेर, आपण जातो सगळं झाल्यावर, फराळ झाल्यावर तिथं गेलो की आपल्या लक्षात येतो चप्पल गेली काय. 400 रुपयाची होती, बाटाची होती, पण टाटा केला चपलीने भाट. वाईट याचं जास्त वाटत राहतं, माझीच गेली बाबा, माझीच गेली. कशी 700 लोक जमले, 700 लोक नेणाऱ्याला का माझीच सापडली का? लोक कीर्तनाला येतात का चपला चोरायला येतात काय माहिती? माणूस असा तन 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 करतो का? तन होणार काहीच नसतं, तनतनीने होत काहीच नसतं. मग काय होतं मला सांगा, तनतनीने काय? ट्रॅफिक मध्ये समजा आपण आलो, ट्रॅफिक कार रस्ते काय नगरपालिका कुठे खोदून काय होणार? मी म्हणतो काचला AC चालू कर, मस्त गाणे आहे, इलाजच नाही, रिलॅक्स नाही. काय होणार काय? तू काय त्याला काय पंख नाही? नाही, टेन्शन घेतात माणसं, फार टेन्शन झालं. काय माणसं गड्या कीर्तनाला आली का चपला चोरा? बरं माझीच गेली, एवढ्या लोक तुम्ही याच नाही वाईट वाटतं माणसं. लाईट गेली तर माणसं आधी बाहेर येऊन शेजारची जी गेली तर नाही ते पाहत, अख्ख्या गावची गेली असेल मग काय प्रॉब्लेम नाही, महिनाभर अंधार, फक्त अख्ख्या गावची गेली तेवढ्यात कोणीतरी चप्पल शोधणारा आपल्यासारखा दिसतो. आपण त्याला विचारतो काय झालं रे, तू चप्पल गेली ना माझी. माणसाला बरं वाटतं आपल्याला जोडी कोणीतरी आहे. ते शेवगाव तालुका आहे बघा सर, शेवगाव इथं नगर जिल्हा, राजमाता अहिल्यानगर जिल्हा, शेवगाव तालुका आहे. तिथं फार मोठा शेअर बाजाराचा स्कॅम झाला, फार मोठा. म्हणजे प्रत्येक जवळजवळ प्रत्येक मध्यमवर्गीय घराचे पैसे गेले त्याच्यात. 8-10 ब्रोकर त्यांनी पैठणला शेवगावला मोठमोठे दुकानं टाकले आणि म्हणजे आम्ही तुम्हाला 12% देऊ महिन्याला पैसे रिटर्न, 13% देऊ 15, दिले त्यांनी 5-6 महिने पैसे. महिन्याला 1 लाखाला 12,000 रुपये द्यायचे महिन्याला. पत्ता सांगा पुढचा आहे का? पत्ता सांगितलं पुढचा आहे. काय झालं, लोकांनी पैसे गुंतवले, ते गेले ना पळून. काय ते स्कॅम झाला, ते अडकले, गेले पळून. अख्खा तालुका डुबला त्याच्यात.
अख्खा तालुका. मी तिथे निमगाव आहे, तिथे कीर्तनाला गेलो. त्या माणसाला विचारतो, मी काय टीव्हीवर न्यूज पाहिली होती, तालुका तुमचा अख्खा गेला म्हणे त्या शेअर बाजारामध्ये. गेला ना मला. आपले काय? आपले 4 लाख. तुमच्याकडे पण तसं काही वाटत नाही, तुमचे 4 लाख खुश आहे तुम्ही. त्यांनी इकडं तिकडं पाहिलं, माझ्या जवळ आला. महाराज माझे 4 लाख आहेत, पण आमच्या गावात एक माणूस 1.5 कोटी आहे त्याची. 1.5 कोटी. वा, काय भारी काम. त्याचे 1.5 कोटी, याच्यात हा खुश आहे. ती आपली चप्पल राहते 400ची. आपण त्याला विचार तुझी कितीची होती, तो सांगतो माझी 500ची. आपण 100ने आपण फायद्यात आहे. चला घरी काय कोणतं कॅल्क्युलेटर हे काय माहिती. एका क्षणात ज्ञान बदललं, फक्त ज्ञान. काय ज्ञानाने भर टाकली की माझी 400ची गेली, कुणाची तरी 500ची गेली. तुम्ही ज्ञानाशिवाय सुखीच होऊ शकत नाही. मी समजा 41 आहे, आता जर यम मला बोलवायला आलं, यम, मी फार दुःखी होणार की काय माझा प्रपंच टाकून चालू. अजून खूप कीर्तन, डायरीत तरी कीर्तन आहे, अजून मे पर्यंत सोडत नाही. एवढा मे तरी होऊ द्यायचं का नाही यमराज महाराज. पण आले असते वारीच्या नंतर, आले असते, एवढी वारी माझी झाली असते. मी दुःखी होणार तुम्हाला जर आता यम न्यायला आला. मी जर थोडा विवेकाने पाहिलं ना, ज्ञानाने जर पाहिलं की नाही माझ्या सोबतची बरीच माणसं माझ्या अगोदर गेली, खरंच गेली. माझ्या वर्गातला सगळ्यात बुद्धिवान पोरगा प्रवीण गडाख, आणि या बॉम्बे ढाब्याजवळ त्याचा अपघात झाला. क्लास 1 अधिकारी झाला. क्लास 1 अधिकारी. मला फोन केला त्याने की मी उद्या जॉईन होतो. म्हटलं जा सकाळी, तुला खूप शुभेच्छा आहे. वडिलांना घेऊन सकाळी निघाला, पाऊस होता, आणि या वळणावर त्याचा अपघात झाला. देवपूरला राणे खानचा वाडा. महादजी शिंद्यांचे सेवक होते राणे खान. त्यांची जहागिरी आमची पाचगाव अजूनही नाव आहे त्यांची. ते राणे खान त्यांची वंशज होता. माझ्या वर्गात होता रियाज पोरगा. वारला ना, काय देख ना पोरगा, काय बुद्धिवान पोरगा वारला. मी जेव्हा जगाच्या दुःखाचा विचार करेन, मी जेव्हा माझ्या ज्ञानात भर घालीन की नाही खूप माणसं माझ्या अगोदर गेली, देवाने त्या मानाने मला खूप संधी दिली. माझं दुःख सुखात, समाधानात परिवर्तित होतं. महाराज, सुखी व्हायला ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही. भगवान शंकर स्मशानात राहून यासाठी सुखी आहे. किती ज्ञानाची देवता आहे. माणसाने त्यांच्या मागे गेलं पाहिजे. भस्म हे स्मशानात राहणाऱ्या आणि स्मशानात राहून सुखी होणाऱ्याचं प्रतीक आहे. भस्म मनुष्याला कधीतरी जायचंय याची आठवण म्हणजे भस्म आहे. 2 शहरं सापडली भारतामध्ये, हडप्पा आणि मोहेंजोदडो, स्वातंत्र्याच्या आधी. एका शेतकऱ्यांनी विहीर खोदली 7-8 परस, 70 फुटावर 60 फुटावर मूर्त्या लागल्या. त्यांनी सरकारला कळवलं, इंग्रज सरकार होतं, उत्खनन सुरू झालं. आपल्याला माहिती, जी पोरं शिकली. शहरं सापडली खाली, 60 फुटावर खाली मातीत शहरं सापडली. 2 शहरं सापडली, हडप्पा आणि मोहेंजोदडो. त्यांचा अभ्यास सुरू झाला त्या शहरांचा. मधोमध रिकामी जागा सापडली. काय असेल बरं या रिकाम्या जागेला? मधोमध, गावच्या मधोमध काय असेल? एक रसायनशास्त्रज्ञाला इंग्लंडहून त्याने त्या मातीचे नमुने तपासले आणि त्याच्या लक्षात आलं या मध्यभागी जागेमध्ये हाडांचं प्रमाण फार या मातीमध्ये. आणि त्याने अहवाल सादर केला सरकारला 1942 साली. गावच्या मधोमध रिकाम्या जागेत इथं स्मशान होतं 3500 वर्षांपूर्वी. ती गावं 3500 वर्षांपूर्वीची गावं आहेत. लोकांनी वेड्यात काढला, आमची पूर्वज काय मूर्ख होती का? गावच्या मधोमध कुठं स्मशान असतं का? गावच्या बाहेर काय जागा नव्हती का? त्याला हाकलून दिले तर चले जावचं आंदोलन चालू होतं. नाराजी नको होती सरकारला, भारतीय माणसांची. इंग्रज सरकार त्याला दिलं पाठवून, पण त्याने तिकडं जाऊन एक ग्रंथ लिहिलाय. आणि तो असं म्हणतो, मला असं नाही म्हणायचं की हिंदू किंवा सिंधू संस्कृतीतली माणसं वेडी होती. मला असं म्हणायचं की सगळ्यात विद्वान होती. म्हणून त्यांनी गावच्या मधोमध स्मशान टाकलं होतं की गावची सगळी लोक स्मशानात जायची. सकाळी सकाळी त्या स्मशानाचं दर्शन घ्यायची. तिथं राख पडलेली असायची, ती दोन्ही भुवयांच्या मध्ये लावायची. गंधाचा उगम तिथून, कुंकू असेल, बुक्का असेल, अष्टगंध असेल, गंधाचा उगम तिथून. दोन्ही भुवयांच्या मध्ये ती भस्म लावायची आणि मनाला असं समजायची की तू कितीही पळ, कधीतरी येणं तुला इथंच आहे. लय टेन्शन घेतो, मग पुढे निघाला, खूप पुढे निघाला. नंतर कुठेही गेला तरी शेवटी ब्रेक आहेच बसवली, आणि तो ब्रेक त्याला इथं आणणार. इथं हात कितीही समजा गाडी पळवली तर शेवटी देवाने ब्रेक बसवलेला आहे. त्याला मृत्यू म्हणतात ना.
त्याची आठवण म्हणजे भस्म आहे, त्याची आठवण म्हणजे स्मशान आहे. रोज स्मशानाचं दर्शन घेणारी माणसं प्रॅक्टिकल आहे. आणि मला सांगू दे मायबाप, रोज मृत्यूचं चिंतन करणारी माणसं आनंदी पण आहे. कमी काळाचं नातं चांगलं राहतं. मी जाणार आहे याची आठवण माणसाला सुखी करते. मी घराच्या शेजारच्याशी माणसाला पटत नाही. 60-70 वर्षांचा शेजार असतो, त्याचं पटत नाही. एसटी मध्ये बसल्यावर कसं काय पटतं माणसं? कुठले तुम्ही? आमच्या ठिकाणी यंदा ऊन लवकर पडलं नाही, तो धान सफरचंद घे, तुम्ही बिस्किट घे. धडधडीत लिहिलेलं असतं, अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ घेऊ नका, त्याच्यात विष मिसळलेलं असू शकतं, तुमची फसवणूक. माणूस तसा नाही, माणूस चांगला चांगला. त्याला सफरचंद, त्याला संत्रीची फोड, त्याला मोसंबी, त्याच्याकडून बिस्किट, त्याच्याकडून ड्रायफ्रूट. कसं काय बरं पडतं त्याच्याशी? त्याचं कारण आहे महाराज, पुढच्या स्टॉपवर तो उतरणार आहे, आपणही उतरणार आहे, त्याची आपली भेट नाही. कमी काळाची नाती देखणी राहिली. आम्ही रायगडावर गेलो होतो छत्रपतींच्या दर्शनाला, आणि खूप फुलं उमललेली, फार फुलं उमललेली. तर मी त्या गाईडला विचारलं होतं, ही फुलं मला घरी न्यायची आहेत. त्यांनी सांगितलं होतं नाही जमणार, कारण या फुलांचं वय अवघं 15 मिनिट आहे. 5 मिनिटं उमलायला लागतात, 5 मिनिट उमलतात आणि 5 मिनिटं सुकायला लागतात. 15 मिनिटांचं यांचं वय आहे. तुम्ही विचार केला, एवढ्या कमी वयाची ही फुलं एवढी सुंदर कशी काय? त्या प्रश्नातच त्याचं उत्तर होतं, एवढ्या कमी वयाची आहेत म्हणून इतकी सुंदर, एवढ्या कमी वयाची आहेत म्हणून इतकी सुंदर आहे. आणि आपल्याला कधीतरी संपायचं, याची आठवण स्मशानातलं भस्म आपल्याला करून देतो. भगवान शंकर भस्म आपल्या देहाला, भस्म गुंड माळा विठाल. जेव्हा जगाला ज्ञानाची गरज वाटली, जग भगवान शंकराकडे गेले. आपला तरी संप्रदाय कोणापासून सुरू झाला? आदिनाथ गुरु सकळ भक्तीचं प्रतीक आहे. जी माणसं प्रपंच करून संसार करतात, संसार करून अध्यात्म करतात, त्या माणसांना भक्तीची गरज आहे. असोनी संसारी जिव्हा वेगळी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आपण काही प्रपंच सोडू शकणार नाही, आपण संसार सोडू शकणार नाही, हे आपल्यालाही माहिती आहे. आपण घरच्यांना कधी दम देतो म्हणा, आपण की चाललो सोडून, घरच्यांना आपण कधी दम देतो, जाईन एकदा तर परत येणार नाही, परत पा. घरच्यांना कधी कधी आपण, घरचे फार टेन्शन घेत नाही, घरच्यांना माहिती हे काही नाही पडते पलीकडे जाणार, पेट्रोल संपणार, हे संध्याकाळी येणार, संध्याकाळी येणार. आपण काय प्रपंच सोडू शकत नाही, आपल्याला माहिती आहे. तरी पण परमार्थ करायचा आहे, त्याला भगवान शंकर मार्गदर्शक आहे. उटी भक्तीचं प्रतीक आहे. भक्ती प्रापंचिक माणसासाठी कलियुगात तारण्याचं साधन. प्रपंच मोठं कठीण काम आहे. तुम्ही कधी प्रपंच करता मनुष्य ही जबाबदारी पार पाडून पहा. किती मतं असतात. एक टीव्ही आणला तो कोणत्या कॉर्नरला ठेवायचा, एक मतच होतं. टीव्ही आणला तो कोणत्या कॉर्नर नाही लक्षात येत माणसाची, एक मतच होत नाही. टीव्हीला कोणता चॅनल लावायचा त्याच्यावर एक मत होते. एक म्हणतो काय मॅच पाहिजे, जिंकणारच पाकिस्तान मध्ये, कुठे दम हरणारच टीव्ही नाही. एक म्हणतो मालिका पाहिजे, एक म्हणतो काय पाहिजे, एक मत नाही होत महाराज. तुम्ही भगवान शंकराच्या परिवाराकडे पहा. भगवान शंकराचा जो परिवार आहे ना, त्यांचं वाहन काय? हा, नंदी.
त्यांच्या पत्नीचं वाहन सिंह किंवा वाघ, भवानी मातेच्या जगदंबेचं वाघ म्हणूयात आपण, सिंहाचंही म्हणणं आहे वाघ म्हणून. पत्नीचं वाहन वाघ, त्यांचं वाहन बैल, म्हणजे वाघ बैलाला खातो. त्यांचं स्वतःच गळ्यामध्ये काय साप. त्यांच्या मोठ्या मुलाचं वाहन मोर आणि लहान मुलाचं वाहन उंदीर, म्हणजे उंदराला साप खातो, सापाला मोर खातो. हे ज्याच्यावर बसतात त्या बैलाला वाघ खातो. ते कुटुंब जर कुठं लग्नाला गेलं आणि यांनी जर गाड्या बाहेर पार्किंग मध्ये लावल्या काय पुस्तक होते मला सांगा, काय दंगलीचं आयोजन आहे. पण होत नाही, कारण मालक भगवान शंकर. कारण ज्याला प्रपंच करायचंय त्याने पण भगवान शंकराला समोर ठेवावं. विरुद्ध टोकाची माणसं एवढं काम दिलं भगवान शंकराने त्यांना. नंदीला सांगितलं कायम मी जिथं असेल तिथं बसायचं, माझ्या तपस्येला तो राखण असायचं. त्याला वेळच नाही महाराज भांडायला. त्या सिंहाला सांगितलं की तू माता पार्वतीचं वाहन व्हायचं. पार्वती माता अन्नपूर्णा, रोज सकाळी तिला जगामध्ये जावं लागतं ना, आशीर्वाद द्यावा लागतो जिथे जिथं अन्नछत्र सुरू आहे. त्या वाघाला किंवा सिंहाला सांगितलं तू पार्वती, आता त्याला रोज जर अन्नछत्र सगळीकडे जायचंय, अन्नपूर्णा जगदंबा म्हणजे अन्नपूर्णा, त्याच्यामुळे तो बिझी. त्या सापाला सांगितलं तू गळ्यातलं हे स्थान कधीच सोडायचं नाही, त्याला उंदराकडे जाताच येत नाही. आणि त्या मोराला सांगितलं तू कार्तिक स्वामी स्कंद आहेत ते सेनापती आहेत त्यांचं. याचा अर्थ असा आहे ज्याला कुटुंब एकत्र ठेवा, इतकी कामं द्यायची माणसाला, इतक्या जबाबदाऱ्या वाटून द्यायच्या की भांडायला ताकदच नाही उरली पाहिजे. घरी आले का झोपले पाहिजे, घरी आले झोपले पाहिजे, जेवल्या झोपले पाहिजे, नाही तर जेवायच्या आधी झोपले पाहिजे. अंथरुणा पडल्या झोपले पाहिजे, नाही तर आधी झोपून मग अंथरुणावर पडले पाहिजे. एवढं काम द्यायचं कुटुंब जर एकत्रित ठेवायचं असेल. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असा, तुम्हाला भगवान शंकर आदर्श आहे. मोठ्या श्रद्धेने भगवान शंकराचं एकदा भजन करू, त्यानंतर वरती हात करा सगळं, टाळी वाजवा, दंताळेश्वर महाराजांचा श्रद्धेने अजून वाजवे, थांबा फक्त वरती श्रद्धेने सगळ्यांनी अगदी विलंबित. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. सरपंच हेमंत आव्हाड, सुनील पाटील चांदोरे, यांनी कृपया पुढे यायचे.
माजी सरपंच पंढरीनाथ आव्हाड 4 हार आहे 4 हार आहे तरी सुद्धा तुम्हाला भगवान शंकर आदर्श आहे। समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शंकराला निमंत्रण नव्हतं, पण त्याच्यातून अमृत निघण्याऐवजी विष निघालं तेव्हा सगळ्यांना भगवान शंकराची आठवण आली। काही माणसं आपल्या आयुष्यात असतात, त्यांना आपण फोन तेव्हाच करतो जेव्हा आपण अडचणीत असतो, आपण तेव्हाच त्यांना फोन करतो। टोल नाक्याला सोडत नाही, भांडणं झाली, गाडी बिघडली, पेट्रोल संपलं। भगवान शंकर तसेच संकट मोठे। भगवान शंकराला सगळ्यांनी फोन केला, अमृत निघण्याऐवजी विष निघालं महाराज। भगवान शंकरांनी ती पिलं, भगवान शंकर निघून गेले। निघालेलं अमृत पिताना सुद्धा देवतांना भगवान शंकराची आठवण नाही आली। महाराज झाला असं ज्यांनी बरोबर सांगतो, निघालेलं विष पिलं भगवान शंकराने, अमृत देवतांनी पिलं। ज्यांनी विष पिलं, ज्यांनी अमृत पिलं ते देव झाले, ज्यांनी विष पिलं ते महादेव। ज्याने दुःख घेतलं तो मोठा होत असतो, जो दुःख घेतो तो मोठा महादेव होत असतो। म्हणून भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्र। हत्ती बुद्धीचं प्रतीक आहे, वाघ शौर्याचं प्रतीक आहे। शौर्य आणि बुद्धी भगवान शंकराकडे आहे। गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे, वासुकी हात वासुकी हार, भूते वेताळ नाचती। साप आले भगवान शंकराकडे, म्हणले आम्हाला कोणी दिसलं का काठीच उतर। भगवान शंकरांनी सांगितलं माझ्याकडे या। मी कविता ऐकली होती कधीतरी भगवान शंकराबद्दल उज्जैनला, फार सुंदर आहे, ऐका 2 ओळी सांगतो। दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं, जिसे कोई नहीं चाहता उसे महादेव चाहते। सापाला अख्ख्या जगाने दूर लोटलं, मारलं, संपवलं, सापाला जवळ ओढलं भगवान शंकरांनी। ती भूत आली, त्यांनी काय देवा आमचा तरी जन्म काय घडवला तू? जो पाहतो तो मंत्रात बाटली बंद करतो, पूर्णच टाकतो। पण त्या भूतांना महादेवाने सांगितलं तुम्ही जगाकडे जाऊच नका, आपल्याकडे या। मग भगवान शंकराचे ते साथीदार आहे, भूते वेताळ नाचते, हर्षयुक्त उमापती सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी, सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे, वासुकी हार। इंद्राच्या सभेमध्ये भूतसेन नावाचा एक चाकर होता। शिवरात्रीची कथा एका मिनिटात सांगतो आहे। इंद्राच्या सभेमध्ये भूतसेन नावाचा चाकर होता। काही चूक झाली, इंद्राने त्याला शाप दिला, पृथ्वी तलावर भिल्ल ज्ञातीमध्ये यातीमध्ये जन्म घेतला। त्याने नाव पडलं चंद्रभिल्ल। दिवसभर फिरत राहिला शिकारीच्या आमिषाने, पण शिकार काही मिळालं नाही। योगायोग शिवरात्री होती।
एवढं काय टाकलं तुम्ही वरती काय पाणी चालली नाही गुरु जाऊन टेहाळी चालली काय शत्रू सैन्य आलं का काय आतमध्ये किल्ल्यात आजचा दिवस होता दिवसभर कुटुंबासाठी शिकार गोळा करण्यासाठी हिंडला बिचारा शिकार काही मिळाली नाही रात्र झाली घरी जायचं तर मुलं विचारतील काय आणली शिकार पत्नी विचारेल काय आणली शिकार नाईलाज झाला एका झाडावर बसला योगायोगाने बेलाचं झाड खाली शिवलिंग समोर शिकार येईल आणि आपण जाळं लावलेले आपल्याला शिकार दिसावी जाळ्यात कोणी अडकलं का हे दिसावं यासाठी पानं तोडायचं आणि खाली टाकायचं पानं तोडायचं खाली टाकायचं काही ग्रंथ म्हणतात 1000 पानं तोडली काही ग्रंथ म्हणतात लाख पानं तोडली लक्ष इतकंच ठेवा की खूप पानं तोडली शास्त्र म्हणतं लिंगपुराण म्हणतं की सहस्र अर्चन झाले 1000 पानं त्यांनी बेलाची तोडली खाली टाकली भगवान शंकर प्रसन्न झाले यमाला सांगितलं कुणीतरी आज शिवरात्री आहे आज माझं कुणीतरी सहस्र अर्चन केलंय बेलाच्या पानाने जा काय पाहिजे त्याला विचार तर यम आले यमाने विचारलं काय पाहिजे तर म्हटले तुम्ही कोण आहे म्हटले मी कोण आहे ते नको सांगू ते नको विचारू तुला काय पाहिजे सांग यांनी सांगितलं मला पशु पक्ष्यांची भाषा कळाली म्हणजे मला त्यांना पकडणं सोपं जाईल म्हणजे ते म्हणतील ना की उद्या अमक्या हॉटेलमध्ये मीटिंग आपण डायरेक्ट जायचं आणि पकडायचं त्याची बुद्धी तेवढीच ना शिकायला उद्या पक्षी म्हणतील अमक्या ठिकाणी आपण जमू आपण जायचं आणि पकडायचं मला पशु पक्ष्यांची भाषा कळायला लागली पशु पक्ष्यांची यम आशीर्वाद देऊन निघून गेले त्या जाळ्यामध्ये एक हरिण सापडलं सोमदत्ती नावाचा राजा 500 राण्या होत्या 2 पतिव्रता पुढचा जन्म आला हरणाचा आणि त्या दोघींना जन्म आला हरिणीचा त्याच्या पत्नी तो अडकला त्या जाळ्यामध्ये त्यांनी पाहिलं पती अडकला हरिण अडकला त्या हरिणी रडू लागल्या एक गरोदर होती एकीची घरी 2 पाडसं होती तुम्ही गेलात तर आमच्या प्रपंचाचं कसं एक जणींचे माझ्या गर्भात पाडसं आहेत त्यांचं काय होणार त्याला ती भाषा कळाली त्याने ती ऐकली त्या हरणाला त्यांनी जाळ्यातून मुक्त केलं त्यांनी सांगितलं माझा नाईलाज आहे तुला मला न्यावं लागेल पण मग तुला मी शेवटचा चान्स देतो तुझ्या लेकरांना पाडसांना तू भेटू शकतोस तो चंड भिल्ल नावाचा भिल्ल त्या हरणाला घेऊन त्या 2 हरिणींना घेऊन पाडसा जवळ आला ती पाडसं म्हणायला लागली की तू आमच्या बाबांना चालवलंयस ना असं कर ना आमचं मांस कोवळ आहे तुझी पोरं तुझी पत्नी आम्हाला पाहून खुश होतील उलट आम्ही आमचा जीव देतो पण आमच्या बाबाला आमच्या पप्पाला आमच्या बापाला वाचव ते प्रेम पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्याने त्यांना सोडलं त्याने त्यांना मारलं नाही 1 वर्षापर्यंत त्याने भगवान शिवाची खूप आराधना केली आणि पुढच्या वर्षी शिवरात्रीला आजच्या दिवशी त्याच्यासाठी विमान आलं तुकाराम महाराज म्हणतात कैलासासी नेला भिल्ल पाणीवडी बैसला अशी शिवरात्रीची कथा नामदेवरायांनी ती सांगितली लिंग पुराणामध्ये ती सांगितलेली आहे ही कथा आजच्या दिवशी जो ऐकतो भगवान नामदेवराय महाराज म्हणतात की त्याला परत जन्माला यावं लागत नाही आणि त्याच्याकडून आयुष्यामध्ये दोष घडत नाही घडलेले दोष त्यांचं परिमार्जन होत असतं अशी शिवरात्रीची कथा झालेली सेवा श्री दंताळेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करतो भगवान शिवाच्या चरणी समर्पित करतो तरुण मंडळाने आयोजन करून आजची ही सेवा माझ्या वाट्याला दिली आदरणीय श्री बाबड सर आदरणीय श्यामची पंढरीनाथ आव्हाड या निमित्ताने उपस्थित आहे निलेश महाराज नागनाथ महाराज या निमित्ताने उपस्थित आहे प्रकाश महाराज या निमित्ताने उपस्थित आमचा शुभम आमचे कैलासराव भावड दातली भजनी मंडळ सगळे उपस्थित आहे महिला भजनी मंडळ या निमित्ताने सगळं उपस्थित आहे आमचे गुरुजी जोशी गुरुजी दातलीचे या निमित्ताने साथीसाठी उपस्थित आहे आमच्या प्रवीणची सचिनची आपण उद्घाटन माझं उद्घाटन भगीरथ महाराजांचं तर ठीक आहे आपल्या तर तू पहिल्यांदा मला चांगली उत्कृष्ट आहे तर तुला मी खूप सदिच्छा देतो शुभेच्छा देतो तुझ्या कामासाठी सेवा पांडुरंगाच्या चरणी श्री दंताळेश्वर महाराजांच्या चरणी श्री हनुमंताच्या चरणी समर्पित करतो तुम्हाला आजच्या या पर्वाचं शिवरात्रीच्या निमित्ताने होणाऱ्या या सणानिमित्ताने खूप खूप लाख कोटी शुभेच्छा देतो सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो ज्ञानेश्वर
नाथ नाम